Hallelujah. 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 हालेलुया. आपण आगमन काळामध्ये आहोत ना. आगमन काळ म्हणजे काय? व्हॉट इज ॲडव्हेंट अकॉर्डिंग टू यू? तुमच्या अनुसार आगमन काळ म्हणजे काय? कमिंग ऑफ जीसस क्राइस्ट. अजून काय? सेकंड कमिंग. सेकंड कमिंग. मग कधी येणार? कधी येणार? हा? प्रिपरेशन फॉर कमिंग, बट इज इट इमिडिएट कमिंग और नॉट? प्रभू आला आहे, प्रभू येणार आहे, प्रभू येऊन गेला. Inviting Jesus into your heart. Okay, fine. Jesus is going to come. Fine. Why is he going to come? What is his purpose of coming? We who are preparing for the Advent, we don't know why Jesus is coming. Then how are we preparing for? What are we preparing for? Renewing our hope. Now this word Advent comes from the word Adventus in Latin. Adventus means coming, coming. And the word parousia in Greek means the second coming. So now in the season of the Advent, आगमन काळाच्या 3 रविवारी, पहिल्या 3 रविवारी आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याची आशेने वाट पाहतो. प्रकटणेच्या पुस्तकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त मेघावरती आरूढ होऊन येणार आहे. ही विल कम टू जज द वर्ल्ड. म्हणून त्या पहिल्या 2 आठवड्यामध्ये आपण त्याची येण्याची तयारी करतो, वाट पाहतो. And his coming is imminent, and that's why the 3rd week we celebrate as the Gaudete Sunday. Gaudete. आनंदाचा रविवार, हर्षाचा रविवार. कारण प्रभू येणार आहे, त्याचं येणं समीप आलेलं आहे. म्हणून पहिल्या 3 आठवड्यामध्ये ख्रिस्त सभा आतुरतेने वाट पाहते प्रभूच्या येण्याची, दुसऱ्या येण्याची. आणि शेवटच्या आठवड्यामध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं जे पहिलं येणं होतं, द फर्स्ट कमिंग ऑफ जीसस, दॅट इज हिज बर्थ, त्याची आपण स्मृती साजरी करतो. We celebrate a memorial of the first coming of Jesus in the last week, which we call as Christmas. नाहीतर आपण पहिल्या 3 आठवडे आपण आगमन काळात असतो. आता समजा तुमच्या घरी कोणतरी येणार आहे, समजा बिशपाने सांगितलं की त्यांना तुमच्या घरी यायचं आहे, तर तुम्ही काय कराल? What will you do if Bishop tells you that he wants to come to your house? Sorry? Prepare what? Prepare the house, clean it, prepare good food, and then ask Bishop how was it, so that he can come next time. What if the bishop doesn't come in time? Or the bishop says, bishop drops the plan of coming to your house, then what? Pray for him. Wait for him. How do you wait? Patiently. So you wait in prayer so that he may come. Huh? Good. Sometimes people are looking at the watch and saying, where the hell is this person? I'm waiting for him for so long and has not yet come. I have all the other appointments. I cancel my appointments because he's to come and I'm preparing so much. And all of a sudden if he drops his plan, then all the more we are upset with it. What happened? You didn't come. I was waiting for you. I prepared so many things for you. You feel sad. Jesus also is coming. But when? Every year we are preparing for this. Every year we are preparing.
दरवर्षी आपण ते करत आहोत, परंतु प्रभू येत नाही. प्रभू कधी येणार? म्हणून ख्रिस्त सभा आपल्याला आठवण करून देत आहे की हा काळ जो पहिला आठवडा जो आहे तो आशेचा आठवडा आहे. वी लीट द कॅन्डल ऑफ होप. आशा कशाची असते की जेव्हा काही गोष्टी अनिश्चित असतात, देयर आर सर्टन थिंग्स विच आर अनसर्टन. So when we are waiting for someone, we are awake. The important point is being awake. You cannot lie down and sleep and wait for someone. Can you sleep? तुम्ही झोपून कोणाची वाट बघू शकता का? कारण झोपून तुम्ही झोपल्यानंतर कधी एखादी व्यक्ती येऊन जाईल सुद्धा, पाहुणा येऊन घरी बघून जाईल, अरे झोपलेत. म्हणून जी व्यक्ती वाट बघते ती जागृत असते, अवेक. म्हणून आगमन काळामध्ये सतर्क असणं, जागृत असणं महत्वाचं आहे. फर्स्ट अँड फॉरमोस्ट यू हॅव टू बी अवेक. व्हॉट डज अवेक मीन? अवेक मीन्स बीइंग अवेअर, alert. Who am I? What am I doing? How is my life going on? So as I said, प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, तो मला घेऊन जायला येणार आहे, तो मला त्याच्या अनंत जीवनात घेऊन जाईल. मग त्यासाठी तो येत आहे, तर त्याच्याबरोबर जाण्यासाठी माझी तयारी आहे का? एम आय प्रिपेअर्ड टू गो विथ जीसस? Or do I have other certain things to be done still on this earth? पण प्रभू येशू ख्रिस्त बायबलमध्ये मरणाला चोराची उपमा देतो. मरण कधी येईल, कसं येईल, कोणाला माहिती आहे का? So that's why the metaphorical language used in the Bible is of a thief. तुमच्या घरी चोर कधी येईल ते तुम्हाला माहिती आहे का? मग चोर आल्यानंतर आपली काय तयारी असते? चोर आल्यानंतर आपण सगळ्या ठिकाणी धावतो, तसंच मरणाचं आहे. मरण आल्यानंतर आपण धावत असतो, पण मरणाची तयारी आहे का? की समजा मरण आलं तर आपण देवाला सांगतो की बाबा हा आता मी तयार आहे, नाही मला माझ्या मुलीचं लग्न बघायचं आहे, नाही मला माझ्या नातवाचं बारसं बघायचं आहे, नाही मला अमुक एक लग्न खायचं आहे. सो द अवेटिंग is not only just waiting, no, but being prepared. तयार असणं. कारण जर प्रभू येणार आहे तर प्रभू मला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. If Jesus is coming, he is coming to take me with him. त्याच्या स्वर्गराज्यात न्यायला तो येणार आहे. मग त्याच्याबरोबर जाण्याची माझी तयारी आहे का? नाहीतर मी थांबलोय कशासाठी थांबलोय? सो द फर्स्ट थिंग इज होप. की जगामध्ये बरंचसं काही अनिश्चित आहे. नथिंग इज हॅपनिंग अकॉर्डिंग टू माय वे. आणि मग मी निराश होतो, मी उदास होतो, अरे काहीच होत नाही, असं चाललंय, तसं चाललंय, हे चाललंय, मला वाईट वाटतं. पण परमेश्वर काय सांगतो? धीर धरा. म्हणून जी पहिली मेणबत्ती आहे तिला यशायाची मेणबत्ती असं बोलतात, द कॅन्डल ऑफ आयझाया. वाय? आता यशाया संदेष्टा प्रभू येशू ख्रिस्ताच्या 700 वर्ष अगोदर येऊन गेला. सो प्रॉफेट आयझाया वाज बिफोर 700 इयर्स बिफोर जीसस. आता त्या 700 वर्ष अगोदर इस्रायली लोक बाबिलोनच्या हद्दपारीमध्ये होते. दे वर इन टू दी स्लेव्हरी ऑफ दी बॅबिलोनियन्स. आणि त्या ठिकाणी त्यांना निराशा होती. दे वर डिसअपॉइंटेड. वाय? बिकॉज दे कुड नॉट गो टू द टेम्पल. मंदिरात जाऊ शकत नाहीत, प्रार्थना करू शकत नाहीत, स्वतःचं घर नाही, काहीच नाही, स्वातंत्र्य नाही. अशा वेळेला त्यांना वाटत होतं की आमचं काय होईल, व्हॉट विल हॅपन टू अस. अँड दे वर डिसअपॉइंटेड, दे वर डिप्रेस्ड. ते उदास होते. आणि अशा वेळेलाच यशाया संदेशात त्यांना सांगतो, धीर धरा. आणि परमेश्वर यशाया संदेशाद्वारे सांगतो, कम्फर्ट माय पीपल, कम्फर्ट माय पीपल सेज द लॉर्ड. म्हणजे परमेश्वर आपल्याला आशा देऊन धीर देतो की आपण जीवनामध्ये आशा धरावी
आपण धीर धरावा आणि आपल्या जीवनामध्ये आपण देवाची वाट पाहावी की देव काहीतरी करेल. म्हणून जेव्हा जेव्हा मला वाटतं की काही गोष्टी माझ्या मनासारख्या होत नाहीत, मला पाहिजे तसे होत नाहीत, परमेश्वर सांगतो धीर धर, धीर धर, शांत रहा. पहिली मेणबत्ती. दुसरी मेणबत्ती जी आहे ती श्रद्धेची मेणबत्ती. अब्राहम, द कॅन्डल ऑफ अब्राहम. वाय? कारण अब्राहमाला जेव्हा देवाने हाक मारली तेव्हा अब्राहम कोण होता? आणि अब्राहमाने सगळं काही सोडलं आणि देवाच्या मागे आला. अनसर्टन लाईफ, कुठे चालला, काय करायचं काहीच माहीत नाही. बट इन फेथ ही वॉक्ड विथ गॉड. ही बिलीव्ड इन हिज हार्ट. त्याने अंतकरणामध्ये स्वतःला सांगितलं की परमेश्वर मला जिथे नेईल तिथे काहीतरी चांगलं होईल, परमेश्वर काहीतरी चांगलं करेल, असं तो त्याच्या अंतकरणामध्ये म्हणाला. सो ही वॉक्ड विथ फेथ विथ गॉड. म्हणून आपण ह्या काळामध्ये श्रद्धेला धरून चाललं पाहिजे की परमेश्वर दिलेली वचनं पूर्ण करणार आहे. गॉड इज अ फेथफुल गॉड. अब्राहमाकडे मुलबाळ नव्हतं, ही हॅड नो चाइल्ड, आणि देवाने त्याला आश्वासन दिलं की तुझ्या स्त्रीला, तुझ्या बायकोला मुलगा होईल, आणि झाला. आणि त्याच्यापासून 12 वंश तयार झाले, इस्रायलचं राज्य तयार झालं, इस्रायलचं घराणं तयार झालं. हे कसं शक्य झालं? कारण त्याने देवावरती विश्वास ठेवला. सो इट वॉज पॉसिबल that he could be the father of the nations only because he had faith in God. He had faith in God. And so we need to understand that walking with God doesn't mean only just clapping your hands. Walking with God means to have deep faith and deep conviction in your faith. देवाबरोबर चालणं म्हणजे दृढ विश्वास असणं आणि विश्वासामध्ये खात्री असणं. कारण नुसतं चालणं देवाला अपेक्षित नाही. चालायला आपण नुसते चालतो, पण चालण्यामागचा हेतू काय? मी गेल्या वेळेला तुम्हाला सांगितलं की 3 गोष्टी असतात ना. अनुयायी असतात, शिष्य असतात आणि प्रेषित असतात. अनुयायी म्हणजे फॉलोवर्स. पीपल फॉलो फॉर नो रिझन, बरं वाटते म्हणून चाललेत मागे. डिसायपल, शिष्य जो असतो, ही इज फॉलोइंग टू लर्न, टू स्टडी. अँड द अपोस्टल इज फॉलोइंग टू ओबे. कारण त्याला आज्ञा केलेली आहे की तू जा आणि आता सुवार्ता सांग. सो ही इज फॉलोइंग जीसस टू ओबे जीसस. So the same question that you need to ask ourselves now, why am I following Jesus? What is the purpose of my following Jesus? Is it with faith or is it only out of my necessity? I have some need and I want to pray to God. He should fulfill that need. म्हणून मी येशूच्या मागे जातो का? जसं काही लोक, ते 5,000 लोक जी होती ते येशूच्या मागे मागे चालत होते. नंतर ते येशूला येऊन सांगतात, अरे तुम्ही इथे कुठे आले, कशाला आले तुम्ही इकडे, तुम्ही आमच्यावर राहा. आणि येशू त्यांना सांगतो, तुम्ही चमत्कार पाहून माझ्या मागे आला नाहीत, पण तुम्ही भाकर खाल्ली, तृप्त झालात आणि आता तुम्हाला पुन्हा भूक लागली म्हणून तुम्ही माझ्या मागे आलेला आहात. सो यू आर नॉट फॉलोइंग मी बिकॉज यू सॉ द मिरॅकल, बट you are fed with the bread and now you are hungry again and you want it again. That's why you are following me. So what is my purpose of following Jesus? विश्वास की माझी गरज? तिसरा मुद्दा जो आहे, the third candle which we see is a candle of love. Love. God loved the world. And it's also called as the candle of joy. Third Sunday, Gaudete Sunday. The word Gaudium, Gaudete in Latin means joy. The similarity in the Lent season and in the Advent, the third Sunday of the Advent is called Gaudete
and the fourth Sunday of the Lent is called Latere Sunday. So the fourth Sunday of Lent is rejoicing, and the third Sunday of Advent is joyfulness. To rejoice and to be joyful are two different words. हे दोन वेगळे शब्द आहेत. हर्षित होणं आणि आनंदित होणं हे दोन वेगळे शब्द आहेत. तुम्ही आनंदित असाल पण कदाचित तुम्हाला हर्ष नसेल. यू मे बी जॉयफुल बट यू मे नॉट बी रिजॉइसिंग. देयर आर टू डिफरंट वर्ड्स. म्हणून आगमन काळामध्ये आपलं जीवन, आपलं मन आनंदाने भरलेलं आहे, कारण प्रभू येणार आहे. So we are waiting with joy. And in the Lent season, we are rejoicing because the Lord is going to rise, is going to be risen. And that's why we are rejoicing. But whereas now in the Advent, our hearts are full of joy. Ananda hai, karan ka Prabhu yenar ahe. So we are happy when someone is about to come to our house. We are happy to receive. We are happy to be hospitable. आपण आनंदी असतो त्यांना स्वीकारण्यासाठी, त्यांचा आदरातिथ्य करण्यासाठी. And that is out of love. So joy is also the outcome of love. आनंद हे प्रेमातून निष्पन्न होतं. जर हृदयात प्रेम नसेल तर आनंद येणार नाही. कारण जर का हृदयात प्रेम नाही तर द्वेष आहे, आणि द्वेषामध्ये माणूस आनंदी होत नाही. A person cannot be happy and joyful in despair. If there is no love, there is despair. And if there is despair, a person cannot be happy. He will be sorrowful. म्हणून आनंदामध्ये आनंद जो आहे तो प्रेमातून निष्पन्न होतो. Joy is a fruit of love. ज्या व्यक्तीच्या हृदयामध्ये प्रेम आहे ती व्यक्ती आनंदी असते, ती व्यक्ती दुसऱ्यांना आनंदित करते. प्रेम हे नेहमी संसर्गजन्य असतं ना. लव इज कंटिजियस. द मोमेंट यू लव समवन, यू गिव्ह दॅट इमोशन टू दी अदर्स. सो यू शेअर युअर इमोशन ऑफ लव विथ अदर्स, अँड देन दॅट इमोशन मेक्स दॅट पर्सन फील that the person is loved and the person is happy. म्हणून परमेश्वर आपल्यावरती प्रेम करतो, म्हणून आपली हृदय आनंदित आहेत, कारण त्या प्रेमामुळेच तो आपल्यामध्ये येणार आहे. ही इज गोइंग टू बी देअर विथ अस. आज चौथा मुद्दा, हा तिसरा मुद्दा. चौथी मेणबत्तीची आपण पेटवतो. दॅट इज द कॅन्डल ऑफ पीस. दिस ऑल्सो कॉल्ड द कॅन्डल ऑफ मेरी. Why? Because Mary was at peace. The fruit of the Holy Spirit is peace. मी खूप प्रार्थना करतो, मी पवित्र आत्म्याची गौरवस्तुती करतो, सगळं करतो, पण माझ्या जीवनात जर शांती नसेल तर मग माझ्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं चिन्ह काय? कारण जर पवित्र आत्मा जिथे येतो, पवित्र आत्मा शांतीचा आत्मा आहे, बरोबर की नाही? का अशांतीचा आहे? Is the Holy Spirit a spirit of peace or no? मग जर पवित्र आत्मा हा शांतीचा आत्मा आहे आणि आपल्या प्रत्येकाला तो दिलेला आहे आणि आपल्या प्रत्येकामध्ये तो आहे, तर मग आपल्या जीवनात अशांती का आहे? Jesus is called the Prince of Peace. प्रभू येशू ख्रिस्त शांतीचा राजपुत्र आहे. परमेश्वर हा शांतीचा देव आहे आणि शांती ही अंतःकरणामध्ये अनुभवायची असते. शांती आणि शांतता. सो द पीस अँड सायलेन्स आर टू डिफरंट वर्ड्स अगेन. सायलेन्स म्हणजे सायलेन्स इज द ॲब्सन्स ऑफ नॉईस अँड पीस इज ॲब्सन्स ऑफ ट्रबल. When my heart is not troubled, I am at peace. When there is no noise, there is silence. आता या ठिकाणी आवाज नाही, शांतता आहे. पण माझ्या अंतःकरणामध्ये जर का संघर्ष चालू असेल, if there is a struggle going on in my heart,
then my heart is not at peace. Why am I struggling in my heart? म्हणून शांततेत बरं वाटतं, पण शांत मन आहे का? मग पवित्र आत्मा जो आहे तो शांतीचा आत्मा आहे. पवित्र मरियेला जेव्हा संदेश देण्यात आला, सगळ्यात पहिली गोष्ट तिने अनुभवली ती मनातली शांती. ती विचलित झाली नाही. तिने प्रभूला सांगितलं, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे, आणि त्या शब्दाद्वारे तिला पवित्र आत्म्याची शांती तिने अनुभवली. म्हणून बायबल आपल्याला काय सांगतं की पवित्र मरियेने सगळ्या गोष्टी आपल्या मनात ठेवल्या, ती शांत राहिली. म्हणून तिचा कुठेच जास्ती शब्द नाहीत, कुठेच तिचा उल्लेख नाही. ती काहीच जास्ती बोलत नाही, ती काही विचार करत नाही. त्याचं कारण असं की पवित्र मरिया चिंतन करते. आणि प्रभू येशू ख्रिस्त जगात शांती घेऊन आलेला आहे. शांती म्हणजे हृदयामध्ये जो संघर्ष आहे त्यातून मुक्ती. आपण स्वतःशीच लढत असतो, आपला संघर्ष चालू असतो. आपल्याला एखाद्या व्यक्तीचा स्वभाव पटला नाही तर आपण बोलत नाहीत कदाचित, पण आपल्या मनामध्ये आपण झगडत असतो. कदाचित कधी कधी मला माझ्या सासूचा स्वभाव आवडत नाही, मी बाहेरून बोलत नाही, पण मी अंतःकरणामध्ये बोलतो, माझी सासू अशी आहे, माझी सासू तशी आहे. मी कोणाशी लढतो? whom am I fighting with? पण मी जेव्हा बाहेर बोलतो तेव्हा कदाचित माझ्या मनातलं मी सगळं व्यक्त करतो. म्हणून शांत राहणं आणि मनात ठेवणं म्हणजे मनामध्ये संघर्ष करणं नाही. पवित्र मरियेने मनात चिंतन केलं, त्यामध्ये तिने देवाची इच्छा मानली. टू मेडिटेट अपॉन द थिंग्स ऑफ गॉड इज टू एक्सेप्ट द विल ऑफ गॉड. म्हणून त्या एका वाक्यामध्ये जेव्हा ती सांगते की तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्या जीवनात होऊ दे, तेव्हा पवित्र मरिया त्या गोष्टी स्वीकारते की असंच आहे, हे मी स्वीकारणार, मी राहणार. आपण स्वीकारत नाहीत आणि म्हणून आपण लढतो. आपल्याला परिस्थिती बदलायची असते, पण कधी कधी परिस्थिती आपल्याला बदलते. थिंग्स डोंट चेंज, सिच्युएशन डझंट चेंज, बट इन द बार्गेन वी आर चेंजिंग. म्हणून कधी आपण प्रेमळ स्वभावाचे असतो, ती परिस्थिती बदलण्याच्या सगळ्या प्रयत्नामध्ये आपण रागीट बनतो. आपण जे समंजस असतो ते परिस्थिती बदलण्याच्या ओघामध्ये, एखादी व्यक्ती माझं ऐकत नाही, एखादी व्यक्ती माझ्या मनासारखी वागत नाही, म्हणून मी त्या व्यक्तीसारखं असमंजस होतो. सो रादर दॅन चेंजिंग द सिच्युएशन, आय चेंज माय सेल्फ, बिकॉज देर इज नो पीस इन माय हार्ट, देर इज नो लव इन माय हार्ट. आपण प्रेमाविषयी खूप बोलतो. गॉड लव्स मी, आय लव गॉड. डू यू रिअली लव गॉड? येस ऑर नो? येस ऑर नो? What does God tell you? If God is loving you, is He telling you something? What? Love one another as I have loved you. Is it an advice or a command? Command आज्ञा आहे की सल्ला आहे? आज्ञा आहे ना, पाळतो का आपण? Do we really obey the commandment of God of loving one another? Then how do we love God? आता पती पत्नीला सांगतं की माझं तुझ्यावर प्रेम आहे, बरोबर, चांगली गोष्ट आहे. पण मग पत्नी काय सांगते, तुझं जर माझ्यावर प्रेम आहे तर मी सांगते ते का करत नाही? मी सांगते तसा का वागत नाही? बायको नवऱ्याला सांगते माझं तुझ्यावर प्रेम आहे, नवरा बायकोला सांगतो तुझं माझ्यावर प्रेम आहे, तर मग मी सांगतो ते का ऐकत नाही?
मग प्रेम आहे की नाही? नवरा बायकोच एकमेकांवरती प्रेम आहे की नाही? दोघे एकमेकांचं ऐकत नाहीत. हा आहे. मग प्रेमामध्ये आपण एकमेकांसाठी बदलू नाही शकत. प्रेमामध्ये फक्त पत्नीनेच पतीसाठी बदलायचं का? फक्त पतीनेच पत्नीसाठी बदलायचं का? मग तसंच प्रेमामध्ये देवाने सगळं करायचं का? आपण काय करणार? देवाने दगी दाना द्यायची, देवाने कृपा द्यायची, आपण काहीच नाही करायचं. आपलं काय? आपलं जर प्रेम देवावरती आहे तर देवावरचं प्रेम आपण कसं व्यक्त करणार? मग देवाने आपल्यावरच्या प्रेमासाठी चमत्कार करायचे, बरोबर. पण मग आपलं देवावरती जे प्रेम आहे त्यासाठी आपण स्वतःमध्ये परिवर्तन पण नाही करायचं. If God loves us, why can't we change? योहानाचं सुवर्तमानात आपल्याला सांगितलेलं आहे की देवाने जगावरती इतकी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र जगाच्या तारणासाठी दिला. God loved the world so much that he gave his only begotten son for the salvation of the world. That was God's love. मग देवाचं जर इतकं प्रेम आहे, मी देवाला काय दिले? What did I give to God? Surrender करून काय केलं? It's easy to use the word surrender, but do I really change myself as per God's command? Yeah, but surrender, my point here is, only surrendering doesn't mean that you have changed, na? मी देवात येतो, देवाला सांगतो, I surrender myself to you. Okay. But don't tell me to forgive my neighbor. What is the point of surrender? एकदा एक बाई माझ्याकडे आली, मला सांगते, फादर, ती माझी शेजारी नाही, तिच्याशी माझं पटत नाही. बोललो मग काय करायचं? ते मला सांगते, नाही ती भांडते माझ्याशी, माझ्या विरुद्ध बोलते. मग काय करू बरं? आता काय करायचं? तू बरं देवाला मानते का? ते हां. मग तिला क्षमा कर. हां, मी क्षमा करीन, पण मी तिच्याशी बोलणार नाही, मी हाक नाही मारणार. पण क्षमा कशी करणार? See the paradox of our life. I love, but I don't want to forgive. How can you love someone without forgiving someone? So in the same way, I surrender to God, but I will not obey you. So what is the point of surrendering? मी देवाला समर्पित करतो स्वतःचं जीवन, पण मी देवाचं ऐकणार नाही. मग कशाला समर्पित केलं जीवन? जर मला देवाच्या इच्छेप्रमाणे वागायचं नसेल तर मी देवावरती प्रेम करतो कसं सिद्ध होईल? हाऊ इज इट एव्हिडेंट इन माय लाईफ दॅट आय लव्ह गॉड इफ आय एम नॉट रेडी टू ओबे हिज कमांड? त्याची आज्ञा मला पाळायची नाही, त्याचं मला ऐकायचं नाही, मग प्रेम कुठे आहे माझं देवावरती? मग जर माझं प्रेम नाही तर माझी प्रार्थना कुठून येते? आणि माझ्या प्रार्थनेमध्ये जर प्रेम नसेल तर मी कशाला आलोय प्रार्थनेला? एव्हरीथिंग इज इंटरकनेक्टेड. अनेक वेळा आपल्या प्रार्थनेला उत्तर मिळत नाही, आपली प्रार्थना फलद्रूप होत नाही. Our prayers are not fruitful simply because our prayers don't coincide with our actions. प्रार्थना मोठे मोठे आहेत, मोठे मोठे शब्द, the flowery language, but no simple action. देवाने सांगितलं जाऊन डोंगर फोड, आपण जाऊन डोंगर फोडू, ते सोपं वाटेल नाही का? पण देवाने सांगितलं तुझ्या भावाला क्षमा कर, ते सांगू नको. देवाने सांगितलं तुझ्या बहिणीला क्षमा कर, तिच्या विरुद्ध बोलू नको, नाही ते सांगू नको. तू डोंगर फोडायला जा, डोंगर फोडेन, पण ते नाही करणार.
प्रेम कुठे आहे? सो वेर इज द लव? वेर इज लव ऑफ गॉड इन आवर हार्ट्स? म्हणून आपण प्रार्थना करूया, चिंतन करूया आणि आत्मपरीक्षण करूया की ह्या आगमन काळात जर मी प्रभूची वाट पाहतो तर वाट पाहण्याचं माझं कारण काय? की प्रभू जसा येणार आहे तसं त्याच्याबरोबर जाण्याची माझी तयारी आहे का? प्रभू मला जे सांगत आहे ते करण्यासाठी मी तयार आहे का? आणि त्यासाठी जर माझी तयारी नसेल तर प्रभूच्या येण्याची सगळा डोलारा उभा करणं, सगळ्या सजावटी करणं, त्याला अर्थ काय? कारण घर सजवणं चांगलं सोपं आहे, घराची स्वच्छता करणं सोपं आहे, अंतःकरणाची स्वच्छता करणं फार कठीण आहे. कारण घरामध्ये आपण वस्तू बदलतो, आंतरिक तयारीमध्ये मन बदलावं लागतं. वस्तू बदलणं सोपं आहे, इकडची वस्तू तुकून बाहेर फेकून द्या, नवीन आणा. नवीन मन धारण करणं फार कठीण आहे. नवीन मन कसं धारण कराल? आणि म्हणून आपल्याला ते समजून घेणं गरजेचं आहे की आपण खरोखर अंतःकरणातून प्रभूची वाट पाहत आहोत का? जर अंतःकरणातून प्रभूची वाट पाहत आहोत तर आपलं मन बदलून आपण परमेश्वराच्या अनुरूप जीवन जगायला तयार असणं गरजेचं आहे. त्यासाठी आजच्या विधीमध्ये प्रार्थना व आशीर्वाद मागूया. आमेन.